I welcome everyone this morning. आज सकाळी मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे. We're going to worship the Lord and praise His holy name. आपण देवाच्या नावाची भक्ती करणार आहोत, त्याच्या पवित्र नावाची स्तुती करणार आहोत. Let us pray. प्रार्थना करूया. Our gracious Heavenly Father, हे आमच्या कृपळ स्वर्गीय पित्या, we thank you for your goodness and your love and care for us. प्रभू तुझं चांगुलपण, तुझी प्रीती आणि तुझी काळजी आमच्याबद्दल, याबद्दल तुझे आभार मानतो. We thank you that you have gathered us together and online to worship you in spirit and in truth. आभार मानतो परमेश्वरा, तू आम्हा सर्वांना एकत्र केलं ऑनलाईन, जेणेकरून आम्ही आत्म्याने आणि खऱ्यापणाने तुझी उपासना भक्ती करू शकतो. We commit this service into your holy hand. ही सभा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. Come and fill every one of us by your Holy Spirit. ये आणि आम्हा प्रत्येक जणांना तुझ्या पवित्र आत्म्याने भर. That whatever will be done will be doing in the glorifying the name of the Lord Jesus Christ. जे काय आम्ही करू त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचं गौरव केलं जावं. In Jesus' precious name we pray. येशूच्या मौल्यवान नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Let us have a scripture reading. शास्त्रवचन वाचणार आहोत. आपण स्तोत्र संहिता याचा 145वा अध्याय वाचूया. हे माझ्या देवा राजा, मी तुझा महिमा वर्णीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचे स्तवन करीन. परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, त्याची थोरवी अगम्य आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीला तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील. त्या तुझ्या पराक्रमाचे वर्णन करतील. तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये यांचे मी मनन करीन. तुझ्या भयवह कृत्याचे प्राबल्य लोक विदित करतील. मी तुझे महात्म्य वर्णीन, ते तुझ्या परम कृपेची आठवण काढतील व तुझ्या न्यायत्वाचे पोवाडे गातील. परमेश्वर कृपाळू व कनवाळू आहे, तो मंदक्रोध व अति दयाळू आहे. परमेश्वर सगळ्याला चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यावर आहे. हे परमेश्वरा, तुझी सर्व कृत्य तुझी स्तुती स्तोत्र गातात आणि तुझे भक्त तुझा धन्यवाद करीतात. ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णितात आणि तुझा पराक्रम कथन करीतात, यासाठी की तुझे पराक्रम व तुझ्या राज्याचे प्राबल्य वैभव ही मानव जातीस कळावी. तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. तुझा राज्य अधिकार पिढ्यानपिढ्याचा आहे. परमेश्वर पतन पावणाऱ्या सर्वांस आधार देतो व वाकलेल्या सर्वांस उभे करीतो. सर्वांचे नेत्र तुझकडे लागतात आणि तू त्यांचा आहार वेळेवर पुरवितोस. तू आपली मूठ उघडून सर्व प्राणी मात्रांची इच्छा पुरी करीतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायपर आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करीतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करीतात, त्या सर्वांस परमेश्वर समीप आहे. तो आपले भय धरणाऱ्याची इच्छा पुरी करीतो व त्याची आरोळी ऐकून त्यास तारितो. परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करीतो, पण सर्व दुर्जनाचा नाश करीतो. माझे मुख परमेश्वराचे स्तवन करील, आणि मात्र त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद युगानयुग करो. आमेन. परमेश्वर वाचलेली वचने आपल्या सर्वांकरता आशीर्वादित करू. आमेन. Let's read Psalms 145. I will extol thee, my God, O King, and I will bless thy name forever and ever. Every day will I bless thee, and I will praise thy name forever and ever. Great is the Lord, and greatly to be praised, and his greatness is unsearchable. One generation shall praise thy works to another, and shall declare thy mighty acts. I will speak of the glorious honor of thy majesty and of thy wondrous works. And men shall speak of the might of thy terrible acts, and I will declare thy greatness. They shall abundantly utter the memory of thy great goodness, and shall sing of thy righteousness. The Lord is gracious and full of compassion, slow to anger, and of great mercy. The Lord is good to all, and his tender mercies are over all his works. All thy works shall praise thee,
O Lord, and thy saints shall bless thee. They shall speak of the glory of thy kingdom and talk of thy power. They make known to the sons of men his mighty acts and the glorious majesty of his kingdom. Thy kingdom is an everlasting kingdom, and thy dominion endureth throughout all generations. The Lord upholdeth all that fall, and raiseth up all those that be bowed down. The eyes of all wait upon thee, and thou givest them their meat in due season. Thou openest thy hand, and satisfieth the desire of every living thing. The Lord is righteous in all his ways, and holy in all his works. The Lord is nigh unto all them that call upon him, to all that call upon him in truth. He will fulfill the desire of them that fear him. He also will hear their cry, and will save them. The Lord preserveth all them that love him, but all the wicked will he destroy. My mouth shall speak the praise of the Lord, and let all the flesh bless his holy name forever and ever. May Lord bless the reading of his word. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. It's indeed so good to be in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात असणे खरोखर किती चांगलं आहे. Oh, we worship you, King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आम्ही तुझी भक्ती करतो. Let's allow the Holy Spirit to work in us. पवित्र आत्म्याला आपण कार्य करण्याकरिता वाव देऊया, परवानगी देऊया. Oh, the presence of the Lord is among us. प्रभूची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. Let's welcome Holy Spirit within us. पवित्र आत्म्याचं आपण स्वागत करूया. Yes, we welcome you, Holy Spirit. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. We are in your presence. प्रभू आम्ही तुझ्या उपस्थितीत आहोत. Fill us. आम्हाला तू भर. Fill us with your power. या सामर्थ्याने आम्हाला तू भर. Live inside of me. माझ्या आतमध्ये तू राहा. We welcome you, Holy Spirit. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत करतो. Praise you, Lord. Praise you, Jesus. येशू आम्ही तुझी स्तुती करतो. Praise you, Father. पिता आम्ही तुझी Hallelujah. स्तुती करतो. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. Praise you, Lord. Worship you. Hallelujah. 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 You're the living water, never drying fountain. You're my comforter and counselor. Take complete control. You're the living water, never drying fountain. You're my comforter and counselor. Take complete control.
Hallelujah. 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 Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद Thank येशू. you, Jesus. Thank you, Lord. Praise you, Lord. Thank you, Jesus. You're the living water. You're the living water, never drying fountain. You're my comforter and counselor. Take complete control. You're the living water, never drying fountain. You're my comforter and counselor. Take complete control. Welcome, welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. Let's welcome once again. Welcome, Holy Spirit. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. You're the living water. You're the living water, never drying fountain. You're my comforter and counselor. Take complete control. You're the living water, never dying fountain. You're my comforter and counselor. Take complete control. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. Spirit. Praise you, Lord. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. You're the living water, never drying fountain. Yes, Lord. You're my comforter and counselor. Take complete control.
give you glory. We give you glory. We give you glory, Lord. प्रभू आम्ही तुला गौरव देतो, आम्ही तुला गौरव देतो, आम्ही तुला गौरव देतो. We welcome you, Holy Spirit. पवित्र आत्मा आम्ही तुझं स्वागत Oh, करतो. dear people of God, let's clap our hands and welcome Holy Spirit. देवाच्या Hallelujah. प्रिय लोकांना टाळ्या वाजूया, पवित्र आत्म्याचं Oh, स्वागत करूया. hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. The name of our Lord and Savior Jesus Christ is higher than any other name. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव इतर नावावरून श्रेष्ठ आहे. Can I hear an amen to that? आमेन म्हणाल का? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Oh, let's sing this and declare this. Let's sing सबसे ऊंचा. सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम, सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम. हर पहाड़ों से, हर पहाड़ों से, हर तूफानों से, आसमानों से, सारे नामों से यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम. सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम, सबसे ऊंचा है तेरा नाम, सबसे ऊंचा है यीशु नाम. हर पहाड़ों से, हर पहाड़ों से, हर तूफानों से, आसमानों से, सारे नामों से यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When the Spirit of the Lord moves in my heart, I will sing, dance, clap like David did. ज्यावेळेस परमेश्वराचा आत्मा जीवनामध्ये कार्य करतो त्यावेळेस मी नाचेल, टाळ्या वाजवेल दाविदासारखा. Because when the Spirit of the Lord is within my heart, त्यावेळेस देवाचा आत्मा माझ्या अंतःकरणामध्ये आहे. His joy is within me. त्याचा आनंद माझ्यामध्ये आहे. His joy is within me. त्याचा आनंद ज्यावेळेस माझ्यामध्ये आहे, I will never feel weak. त्यामुळे मला कधीच दुर्बळ असल्यासारखं वाटणार नाही, अशक्त असलं I will वाटल्यासारखं नाही. never feel weak. मला कधीच असं वाटणार नाही की मी दुर्बळ झालेलो The आहे. Word of God says, कारण देवाचं वचन सांगतं, the joy of the Lord परमेश्वराचा आनंद is my strength. माझी ताकद. Hallelujah. हालेलुया. And He, the King of Kings and the Lord of Lords, was still seated on the throne. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू अजूनही त्या राजस्थानावर बसलेला And आहे. there is nothing on the face of the earth or in heaven which is impossible with our King of Kings and the Lord of Lords. आपला राजांचा राजा, प्रभूंच्या प्रभूला या पृथ्वीवर किंवा स्वर्गात अशी कोणतीच गोष्ट नाही की जी अशक्य आहे. Because it's a privilege to serve a living God येशू संदेह की जिवंत देवाची सेवा करणे, who has created the heaven and the earth. ज्याने स्वर्ग पृथ्वी निर्माण केली आहे. You and me, तुम्हाला आणि मला everything, सर्व काही, everything, सर्व काही, everything. सर्व काही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let's sing this song. आपण सर्वजण गाऊया. जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, जिसने आकाश
परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारी संग संग है। Yes, Lord. याकूब का परमेश्वर हमारा समुद्र को जिसने दो भागा, जंगल में से मार को निकाला। समुद्र को जिसने दो भागा, जंगल में से मार को निकाला। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया। जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब कुछ है संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। Righteousness, He's enthroned on justice. His blood has overcome the enemy of our soul. He's a mighty deliverer. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord. Jesus Christ is Lord of this nation. Everybody sing together. Jesus Christ is Lord. Yes, Master. Jesus Christ is Lord. Hallelujah. Jesus Christ is Lord of this nation. He's enthroned. He's enthroned on righteousness. He's enthroned on justice. His blood has overcome the enemy of our soul. He's a mighty deliverer. When the Spirit of the Lord moves in my heart, I will sing like David sang. When the Spirit of the Lord moves in my heart, I will sing like David sang. Oh, I will sing, I will sing, I will sing like David sang. I will sing, I will sing, I will sing like David sang. When the Spirit of the Lord moves in my heart, I will clap like David clapped. When the Spirit of the Lord moves, wherever you are, let's clap and praise the Lord. Oh, I will clap, I will clap, I will clap like David clap. I will clap, I will clap, I will clap like David clap. When the Spirit of the Lord moves in my heart, I will praise like David praised. When the Spirit of the Lord moves in my heart, I will praise like David praised. I will praise, I will praise, I will praise like David praised. I will praise, I will praise, like David. जब परमेश्वर की आत्मा, जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा, मैं गाऊंगा, मैं गाऊंगा आनंद से। मैं गाऊंगा, मैं गाऊंगा, मैं गाऊंगा, मैं नाचूंगा भी। जब
परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा आनंद से। जब परमेश्वर की आत्मा मेरे दिल में है, मैं नाचूंगा, आनंद से। ओ मैं नाचूंगा, मैं नाचूंगा, मैं नाचूंगा आनंद से। 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 Hallelujah, हालेलुया hallelujah. हालेलुया Oh, we praise you, Lord. प्रभू मी तुझी स्तुती करतो. Indeed, when the Spirit of the Lord moves त्यास प्रभूचा आत्मा कार्य करतो within us, आपल्यामध्ये. oh, there is so much joy, खूप आनंद आहे, so much joy. इतका आनंद आहे. And I know that you're experiencing the same joy wherever you are. मला माहिती आहे तेवढे तुम्ही आहात त्या आनंदाचा अनुभव If you घेत have आहात. Jesus Christ in you, येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. there is always His joy within you. त्या ठिकाणी नेहमीच त्याचा आनंद तुमच्यामध्ये आहे. Hallelujah, Hallelujah. hallelujah, Hallelujah. Oh, let's sing this. येशूच्या नामे आनंद मिळतो, येशूच्या नामे आनंद मिळतो. स्तुती स्तवन प्रभुला, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया. दावीद राजा समविकायन स्तुती स्तवन प्रभुला. दावीद राजा समविकायन स्तुती स्तवन प्रभुला. येशूला स्तवूया, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया. येशूच्या नामे आरोग्य मिळतो, येशूच्या नामे आरोग्य मिळतो. स्तुती स्तवन प्रभुला, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया. दावीद राजा समविकायन स्तुती स्तवन प्रभुला. Let's all sing together. दावीद राजा, yes Lord. स्तुती सवन प्रभुला. येशूच्या नामे शांती मिळतो, येशूच्या नामे शांती मिळतो. स्तुती स्तवन प्रभुला, येशूला. Everyone praise Him, praise Him, praise His holy name. Hallelujah. Oh, we praise you, Lord. येशूच्या नामे सैतान पडतो, येशूच्या नामे सैतान पडतो, येशूच्या नामे सैतान पडतो. स्तुती स्तवन प्रभुला, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया, येशूला स्तवूया. दावीद राजा समविकायन स्तुती स्तवन प्रभुला. दावीद राजा, everyone, स्तुती स्तवन प्रभुला. Let's worship Him. येशूला स्तवूया, येशूला. Oh, we praise you, Lord. स्तवूया, येशूला, येशूला, येशूला स्तवूया, येशूला. येशूला स्तवूया, येशूला
येशूला येशूला स्तवूया येशूला स्तवूया येशूला स्तवूया येशूला Let's all sing together. Yeshua. Yeshua. Savuya. Yeshua. Savuya. Yeshua. Yeshua. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो आम्ही तुझी स्तुती करतो Hallelujah. हालेलुया 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 We praise you, Lord. प्रभू आम्ही तुझी स्तुती करतो Praise you, Lord. आम्ही Thank तुझी you, स्तुती Lord. करतो Thank धन्यवाद you, प्रभू Lord. We thank you for your presence, Lord. प्रभू तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो We thank you for your presence. Thank you प्रभू for तुझ्या your उपस्थितीबद्दल आम्ही presence. आभार मानतो तुझ्या उपस्थितीबद्दल आभार मानतो Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Thank you, Jesus. येशू धन्यवाद Thank you, Jesus. येशू धन्यवाद. Thank you, Jesus. येशू धन्यवाद Praise you, Lord. प्रभू आम्ही तुझी Praise you, स्तुती Lord. करतो Praise you, Jesus. येशू आम्ही तुझी स्तुती करतो Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Hallelujah. हालेलुया Praise you, praise you, Lord. तुझी स्तुती Praise करतो you, आम्ही तुझी स्तुती करतो Let's sing together. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं Praise the Lord. Thank you, Jesus. धन्यवाद येशू Yes, Lord, I want to thank you in the name of Jesus. होय प्रभू येशूच्या नावाने मला धन्यवाद द्यायचा आहे We praise you, प्रभू आम्ही Lord. तुझी स्तुती करतो Worship you, Lord. प्रभू आम्ही तुझी Worship. भक्ती उपासना करतो Thank you, Jesus. धन्यवाद Let's येशू sing योग्यता. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं मांगने से ज्यादा मिला मुझे आभारी हूँ प्रभु मैं
खुदा उपकार तेरे है बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद तू है सच्चा जिंदा खुदा तू है सच्चा जिंदा खुदा तुझ पर ही भरोसा मेरा तू है सच्चा जिंदा खुदा है तुझ पर ही भरोसा मेरा सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान सेवा पूरी करके पाऊं इनाम प्रभु ऐसा दो वरदान धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार तेरे है बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद धन्यवाद के साथ धन्यवाद के साथ स्तुति Oh, we worship you, Lord. Praise you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Oh, we give you glory, our praise. कोटि 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 स्तुति धन्यवाद Praise you, Lord. Praise you, Lord.
ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु। सजदा करूं, मैं सजदा करूं, सजदा करूं। तू ही ज्योति है। Thank you, Lord. तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमरा ही मेरा प्रभु। सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं, मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मेरी चाहत तू, मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। One more time. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। Let's all sing together. मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी
Oh, we thank you for your presence, Lord. तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, Lord. हो धन्यवाद. Thank you, thank you, thank you, thank you, thank you. आम्ही तुझे आभार मानतो, तुझे आभार मानतो, तुझे आभार मानतो. Yes, Lord, speak to us. होय प्रभू आमच्याशी तू बोल. As your servant brings your word. तुझं वचन आम्ही समर्पित करतो. Yes, Lord. होय प्रभू. You're so good, प्रभू तू खूप चांगला आहे. so good, प्रभू तू खूप चांगला so आहे. good. प्रभू तू खूप चांगला आहे. So we give you all glory, honor, and praise. सर्वमान सन्मान गौरव स्तुती आम्ही तुला In देतो. Jesus Christ's most precious name we all pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिमूल्यवान नावाने आम्ही सर्वजणी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Amen. आमेन. Thank you, Jesus. Let us pray for those who are sick in our church, that God may touch them and heal them. आपण प्रार्थना करणार आहोत जे आपल्या मंडळातील आजारी लोक आहेत की परमेश्वराने त्यांना स्पर्श करून आरोग्य द्यावं. Let us pray for the people of our state, that God may protect them from the coronavirus. आपल्या राज्यातील लोकांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत, परमेश्वराने त्यांना कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण द्यावं. Let us pray for the doctors, nurses and medical staff, that God may protect them as they are working in the most vulnerable situation. आपण प्रार्थना करणार आहोत डॉक्टर लोकांसाठी, परिचारकांसाठी, वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक लोकांसाठी की परमेश्वराने त्यांना स्पर्श करावा, आरोग्य द्यावा, कारण ते अशा परिस्थितीमध्ये काम करायचं सहज ते कोरोनाचे बळी होऊ शकतात. Let us pray for Brother Pille's family as his brother has gone to be with the Lord. आपण ब्रदर पिल्ले यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करूया, त्यांचे भाऊ प्रभूकडे गेले आहेत. May I request Reverend S.G. Kohli to come and take this request to the throne of grace. मी रेव्हरंड एस.जी. कोळे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रार्थना विनंत्या कृपेच्या राजस्थानाकडे घेऊन जाव्या. आपण प्रार्थना करूया. लेट अस प्रे. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, क्षण धन्यवाद देतो. लव्हिंग हेवनली फादर, वी थँक यू अँड प्रेज युअर नेम. आज पुन्हा एकदा पवित्र प्रभू तुझ्या चरणाशी येण्याचा आम्हाला प्रसंग दिलास. Once again you have given us opportunity to come at your feet. याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. We thank you. आजची प्रार्थना तू आशीर्वादित करीत आहेस, आपली आमची स्तुती करतो. We thank you that you are blessing this prayer today. आम्हा प्रत्येकाबरोबर जेथे कुठे आम्ही आहोत तेथे तू आमच्याबरोबर आहे याची आम्हाला खात्री आहे. Lord, we are sure wherever we are, you are with us. प्रिय प्रभू, या रोगाच्या काळामध्ये तू आमचं सहाय्य करीत आहेस, त्याबद्दल आमची स्तुती करतो. Lord, we thank you in this pandemic you are helping us, that's why. जे आजारी आहेत प्रभू, या सर्वांसाठी आम्ही तुझ्याकडे आठवण करतो. Lord, we remember all the people who are sick. आजची प्रार्थना तू आमची ऐकणार आहेस याची आम्हाला खात्री आहे. Lord, we have assurance that you are going to hear our prayer. आणि म्हणूनच जे आम्ही प्रार्थना करत आहोत की आमच्या चर्चमध्ये जे आजारी आहेत त्यांना देवाने तू बरं करावंस म्हणून आम्ही तुला विनंती करतो. Lord, we pray that the people who are sick in our church, that you touch them and heal them. त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील जे लोक आहेत की जे या आजाराने पवित्र प्रभू आजारी आहेत, अशा प्रत्येकानं तू स्पर्श करावंस, त्यांना तू आरोग्य द्यावंस अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. Lord, we pray that the people who are sick in a state, that you touch them and heal them. हा आजार जो महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रभू तो आटोक्यात यावा यासाठी आम्ही तुला विनंती करतो. Lord, we pray the pandemic which is in Maharashtra and all over the world and India, that you control it. कोविड-19 याने या आजाराने जे लोक आजारी आहेत आणि त्यांची सेवा करणारे जे नर्सेस, डॉक्टर्स, वैद्यकीय सेवा करणारे आणि कर्मचारी, या सर्वांसाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की तू त्यांचे संरक्षण करावंस. Lord, we pray for the doctors, we pray for the nurses, we pray for the medical staff who are working for the COVID-19, that you touch them. ब्रदर पिल्ले यांच्या कुटुंबियासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की त्यांचे बंधू
हे तुझ्याकडे आलेले असताना जे दुःखित कुटुंबीय आहे त्या प्रत्येकाचं तू सांत्वन करावंस अशी मी तुझ्याकडे विनंती करतो. Lord, we pray for Brother Pillai's family as his brothers went with the Lord. Lord, you comfort that family. आमचा विश्वास आहे की प्रभू तू आतापर्यंत आमच्या प्रार्थना ऐकल्यास आणि प्रत्येक प्रार्थनेची उत्तरं तू आम्हाला दिली आहेस. या विश्वासाने आम्ही तुझ्याकडे या विनंत्या ठेवलेल्या असताना प्रभू तू त्याविषयी मान्य करून घे. Lord, we believe that each and every request which we have made, Lord, you have answered, and we pray all this prayer. इथून पुढची सभा देखील तू आशीर्वाद कर. आम्हा प्रत्येकाने तुझ्या आशीर्वादानं भर. Lord, we pray that you bless this service and fill each and everyone with your blessing. तू म्हटलं आहेस की जे तुम्ही जेथे कुठे आहात तेथे मी हजर आहे. Lord, your word says, wherever we are, you are present there. प्रभू आम्ही आमच्या घरामध्ये आहोत तर देखील प्रभू तू आमच्याबरोबर आहेस म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो. Lord, we thank you that even though we are in our house, your presence is there with us. इथून पुढच्या सभेतही तू आमचं सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव दे. Lord, further in the service, Lord, you be our leader and guider. प्रभू येशू जो तारणाराच्या नावाने मागितले आहे म्हणून तू We स्वीकार. ask this prayer in the name of our Lord and Savior Jesus Christ. आमेन. Amen. Let us worship the Lord by giving God's tithe, our offering and mystery offering unto the Lord as the choir leads us into the offering song. आपण परमेश्वराची भक्ती करणार आहोत. देवाचं दर्शन आपलं दानार्पण सेवा करायचं दानार्पण देऊन जसं गायन वृंद आपल्याला गाण्यामध्ये मार्गदर्शन करायला. Every praise to our God, every word of worship with one accord. Every praise to our God. Every praise to our God, every word of worship with one accord. Every praise to our God. Sing hallelujah to our God. Glory, hallelujah to our God. Every praise to our God. Every praise to our God. Every word of worship with one accord. Every praise to our God. Every praise to our God. Every word of worship with one accord. Every praise to our God. Sing hallelujah to our God. Glory, hallelujah to our God. Every praise to our God. Every praise to our God. Every word of worship with one accord. Every praise to our God. Every praise to our God. Every word of worship with one accord. Every praise to our God. Sing hallelujah to our God. Glory, hallelujah to our God. Every praise to our God. God my Savior, God my healer, God my deliverer. Yes He is, God my Savior, God my healer, God my deliverer. Yes He is. Every praise to our God. Every word of worship with one accord. Every praise to our God. Sing hallelujah to our God. Glory, hallelujah to our God. Every praise to our God. Hallelujah.
It is always a joy and privilege to share the word of God. नेहमीच आनंद आणि खुशी आहे देवाच्या वचनाची सहभागिता करणे. This year has been declared as the year of walking and living with the presence of God. हे वर्ष जाहीर करण्यात आलंय परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालणे व जगणे. We have been meditating on Psalms 91. आपण स्तोत्रसंहिता 191 वरती मनन करत आहोत. Psalms 91 verse 2, the word of God says, स्तोत्रसंहिता 91 वचन 2 मध्ये सांगितलं I आहे, will say of the Lord, He is my refuge and my fortress and my God, in Him will I trust. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तो माझा देव, त्याचवर मी भाव ठेवतो. This is a confession of the psalmist when he experienced the presence of God. स्तोत्रसंहिताचे स्तोत्रकर्त्याची ही कबुली आहे ज्यास त्याने परमेश्वराच्या उपस्थितीचा आनंद घेतला. He says that the Lord is my refuge. तो म्हणतो परमेश्वर माझा आश्रय. When we look at Joshua chapter 20 verse 8, यहोशुआचा 20वा अध्याय 8 वचनामध्ये जर आपण we पाहिलं, look at the cities of refuge, and the city of refuge that we are going to see today is Ramoth, आपण which शर- means heights. आपण शरणपुराकडे पाहतो जे शरणपुराचे नगर आहेत. आज आपण पाहणार आहोत रामोत, ते म्हणजे उंची. Verse 7 and 8 talks about the 6 cities of refuge, which has a strategical meaning to its words, names, because it talks about the character and the work of Christ. वचन 7 आणि 8 मध्ये आपण पाहतो की जे शहर आहे ते एका रणनीतीबद्दल बोलत आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचं चारित्र्य आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा. Ephesians chapter 2 verse 6, the word of God says, इफिस्करस पत्र याचा 2रा अध्याय 6व्या वचनामध्ये and म्हटलं आहे, hath raised us up together and made us all together in heavenly places in Christ Jesus. त्याने ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला स्वर्गीय स्थानामध्ये बसविलेलं आहे. He has raised us up in heavenly places. स्वर्गीय स्थानामध्ये त्याने आपल्याला बसवलेलं आहे. We all are in dwelling in the heavenly places, even though we are on the face of the earth. आपण जगाच्या सृष्टीमध्ये आहोत तरी देखील आपण स्वर्गीय स्थानामध्ये बसलेलो The आहोत. thing we are worried about is that we think that if we are raised up in the heavenly places, then why problems and difficulties and sickness around me? आपली समस्या ही आहे की ज्यावेळेस आपण म्हणतो आम्हाला स्वर्गीय स्थानामध्ये बसवलेलं आहे, तर आमच्या जीवनामध्ये कठीणाई, त्रास, संकट, अडचणी का आहेत? But I tell you, when we accept Christ as our personal Savior, मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारतो, we are lifted up in heavenly places. स्वर्गीय स्थानामध्ये आपण उंचावलो गेलो आहोत. We are called as the citizens of heaven. स्वर्गाचे नागरिक आपल्याला म्हणण्यात येतं. And when we live as citizens of heaven on the face of the earth, स्वर्गाचे नागरिक या नात्याने ज्यावेळेस आपण या भूतलावर आपलं जीवन we जगतो, can live an effective witness for Christ. ख्रिस्तासाठी प्रभावी साक्ष म्हणून आपलं जीवन आपण जगू It is शकतो. the resurrection power of the Lord Jesus Christ that enables us to walk as heavenly citizens on the face of the earth. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्याला सहाय्य करते की स्वर्गीय नागरिक म्हणून या भूतलावरती आपलं जीवन जगण्याकरिता. We see that in the world that we are faced, there are a lot of discouragement, disappointments and disease. आपण पाहतो या जगामध्ये आपण राहत असताना पुष्कळशा वेळेस आपल्या जीवनामध्ये आपण तोंड देतो कशाला, तर आजारांना, निराशाला, हताशाला, संकटांना. And without the power of the Holy Spirit in our lives, we really cannot live as heavenly citizens on the face of the earth. जोपर्यंत पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आपल्या जीवनात नाही तोपर्यंत आपण स्वर्गीय नागरिक म्हणून या भूतलावरती आपलं जीवन जगू शकत नाही. What are the things that we face on the face of the earth? या भूतलावरती कोणत्या गोष्टी ज्याला आपण तोंड देतो? In Job chapter 14 verse 1, the word of God says, योग याचं 14वा अध्याय पहिलं वचन, man that is born of woman is of few days and his life is full of troubles. ज्या मानवाचा जन्म स्त्रीद्वारे होतं त्याचं जीवन अल्पवयी आहे आणि त्याला तो क्लेशामध्ये क्लेश भरीत आहे. That means there is no escape for troubles if a man is born on the face of the earth. त्याचा अर्थ की जो व्यक्ती या भूतलावरती जन्म घेतो त्याला क्लेशाला तोंड द्यावंच But लागतं. the moment we accept Christ as our personal Savior, ज्याने आपण प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून Jesus स्वीकारतो, has given a promise to us. प्रभू येशूने आपल्याला अभिवचन दिलं Jesus आहे. said that you will have lot of trials and tribulations in this world. येशू म्हणतो या जगामध्ये तुम्हाला क्लेश असतील, संकट असतील. Gospel of John chapter 16 verse 33, the word of God जॉन says, कृष्णवर्तमानाचा 16वा अध्याय 33 वचन, but I give you my peace. तो म्हणतो मी माझी शांती तुम्हाला देतो. Peace of God is not the absence of problems, disappointment, depression or difficulties in our life. देवाची शांती याचा अर्थ असा नाही की आपल्या जीवनामध्ये संकट येणार नाही, त्रास येणार नाही, आजार येणार नाही, निराशा येणार नाही, हताशा येणार नाही. But the peace of God will help us to be strengthened in our faith. देवाची शांती आपल्याला सहायता करेल आपल्या विश्वासामध्ये आपल्याला सबळ होण्याकरिता. Jesus said,
be of good cheer because I have overcome the world. येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही खुश व्हा, आनंद करा, कारण मी जगाला जिंकला आहे. Though we are faced with different problems in our lives, जरी आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्याला आपण तोंड देत though we are आहोत, faced with corona pandemic, आपण या कोरोनाच्या विषाणूला तोंड देत though आहोत, we are facing with economic crisis, आर्थिक मंदीला आपण तोंड देत आहोत, though we are facing, you might be facing your problems and difficulties in your family life, कदाचित तुमच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये तुमच्या संकटाला समस्याला तोंड देत that is असाल, not your final destiny of your life. तुमच्या जीवनाचे शेवटलं भवितव्य नाही. Jesus says, cheer up. येशू म्हणतो खुश व्हा, आनंदी व्हा. Because Jesus Christ has faced every problem, every difficulties, every disappointment that come in our life, even before it existed in our lives. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील तोंड दिलं प्रत्येक निराशेला, प्रत्येक हताशाला, प्रत्येक अडचणीला. आपल्या जीवनामध्ये ते येण्यापूर्वी त्याने त्याला तोंड दिलेलं In आहे. Malachi chapter 3 verse 3, the word of God says, मलाकी याचा 3रा अध्याय 3रं वचन, and God shall sit near the refinery as a person who refines the silver. देव असा एक शुद्धीकरण करणाऱ्या व्यक्तीसारखा आहे, तो शुद्ध करतो. You might have gone to the goldsmith shop तुम्ही जर एखाद्या सोनारच्या दुकानात गेला असाल, and you see that before you enter that shop there is a person who is there to cleanse the ornaments. आपण पाहतो की त्या दुकानामध्ये प्रवेश करण्या अगोदर एक व्यक्ती बाहेर बसला असतो, जे दागिने आहेत त्याला तो शुद्ध करतो. So he takes that ornament and he puts it in the flame. आणि तो काय करतो, तर दागिना घेतो आणि त्या अग्नीमध्ये पकडतो. At the moment he sees that this ornament has been cleansed, he immediately takes out that ornament from the flame. ज्या क्षणी त्याला कळतं की हा दागिना शुद्ध झालेला, त्याच क्षणी तो काय करतो, त्या अग्नीतून त्याला बाहेर काढतो. In like manner, our faith is tested in the midst of the problems, difficulties, disappointments in our life. तशाच प्रकारे आपल्याला विश्वासाचे देखील आपण पाहतो की शुद्धीकरण करण्यात येतं, ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो, त्रासामध्ये असतो, अडचणीमध्ये असतो, आजारामध्ये असतो. But Jesus is that refiner. येशू ख्रिस्त तो शुद्ध करणारा आहे. God the Father in heaven is that refiner. स्वर्गीय पिता जो स्वर्गात आहे तो शुद्ध करणारा Even though we आहे. go through trials and tribulations in your life, जरी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही संकटी त्रासातून जात the word असाल, of God says देवाचं वचन सांगतं that the eyes of God are upon us. देवाची दृष्टी आपल्यावर आहे. Even though you might be in your house, तुम्ही तुमच्या घरात असाल, you might be difficulties in problems and sickness, तुम्ही आजारामध्ये असाल, अडचणीमध्ये असाल, you might be in sorrow, तुम्ही दुःखात असाल, your near and dear may not understand your situation, तुमचे प्रियजन समजू शकत नाही तुमची परिस्थिती. but the good news is that God's eyes are upon you. चांगली वार्ता ही आहे की देवाची नजर दृष्टी तुमच्यावर आहे And He will not allow you to be tested beyond your capacity. आणि तुमच्या क्षमतेपलीकडे तो तुमची परीक्षा होऊ देणार नाही. Second fact that we face on the face of the earth as citizens of heaven is this: स्वर्गाच्या नागरिकांना नात्याने दुसरी वस्तुस्थितीला आपण तोंड देतो ती ही, we face the effects of sin. पापाचे जे परिणाम आहेत त्याला आपण तोंड Romans देतो. chapter 5 verse 12, the word of God says, रोमकरसपत्र याचा 5वा अध्याय 12 वचन, wherefore as by one man sin entered into the world, and death by sin, and so death passed all men, for that till all have sinned. एका माणसाद्वारे जगामध्ये पाप आलं आणि त्याद्वारे सर्वांना पापाला तोंड, मरणाला तोंड द्यावं लागत आहे. Because of one man's sin, एका मनुष्याच्या पापामुळे, because of Adam's sin, आदमाच्या पापामुळे, Adam was responsible, not Eve. आदम त्यासाठी जबाबदार होता, हवा नाही. Because the word of God says that Adam was the one who had communication with God. देवाचं वचन सांगते की आदम जो होता तो देवाबरोबर It संभाषण was करत होता. God who straightly told Adam not to touch that fruit nor eat it. देवाने स्पष्टपणे आदमाला सांगितलं होतं त्या फळाला खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका. And he was responsible for his wife to obey that commandment. तो जबाबदार होता की त्याच्या पत्नीने त्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे But Eve होतं. was deceived in Genesis chapter 3. उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये हवा जी आहे भुलवली गेली, फसवली And गेली. when she sinned, ज्यावेळेस तिने पाप केलं, she gave the part of the fruit to the Adam. आदमाला त्या फळाचा काही भाग तिने दिला. Adam had every right to say that no, this is wrong. God had told us not to touch this fruit nor eat of this fruit. आदम म्हणू शकला असता की हे चूक आहे, देवाने सांगितलं हे फळ खाऊ नका, त्याला स्पर्श करू नका. Adam, having a full knowledge of God's commandment, Adam, hearing God's voice straight to himself, decided to willfully bow down to the request of his wife and eat the fruit. आदमाला परमेश्वराने आज्ञा दिली होती, आदमाने देवाकडून ऐकलं होतं, परंतु त्याने त्याच्या पत्नीने जे काय सांगितलं त्याला त्याने मान्य केलं आणि त्याचे फळ खाल्लं आणि परमेश्वराविरुद्ध त्याने पाप केलं. 1 Timothy chapter 2 verse 14, the word of God says, and then the effects of sin are growing in this world. पहिले तिमोथी याचा 2रा अध्याय 14 वचनामध्ये पाहतो. त्याच्यानंतर आपण पाहतो पापाचे परिणाम जे आहेत
जगामध्ये असेच पुढे चालले But the आहेत. word of God says देवाचं वचन सांगतं that Jesus became a curse for us on the cross of Calvary. कॅल्वरीच्या वधस्तंभावर येशू आपल्यासाठी शाप झाला Jesus आहे. took our sins on the cross of Calvary. कॅल्वरीच्या वधस्तंभावर येशूने आपले He died पाप where you घेतले and me are आहे. supposed to die. आपण त्या ठिकाणी मरलं पाहिजे तर येशूने ते मरण And घेतलं. because of the belief in Jesus Christ, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्या कारणाने his death has brought us life. त्याच्या मृत्यूद्वारे आम्हाला जीवन प्राप्ती झाली You might have आहे. lost your near and dear ones. तुमच्या प्रियजनांचं कदाचित निधन झालं You might असेल, be in sorrow. तुम्ही दुःखात असाल, But the word of God said that they have not really died. They are in a deep sleep and they are going to be awakened when Christ comes. देवाचं वचन सांगतं ते मरण पावलं नाही परंतु ते गाढ निद्रेमध्ये आहेत. प्रभू येशू ख्रिस्त ज्या असेल ते मरणातून उठतील. For a friend of God, for a believer, there is no death as final destiny. जो देवाचा मित्र आहे, जो येशू ख्रिस्त बरोबर चालणार आहे, त्याच्या जीवनामध्ये मरण नाही. This is the glorious hope that we have in Christ. ही ख्रिस्तामध्ये आपल्याला गौरवी आशा The आहे. third fact that we face on the face of the earth as heavenly citizen is this: स्वर्गीय नागरिक या नात्याने तिसरी वस्तुस्थिती आपण या भूतलावर तिला तोंड देतो ती ही that there are times we face spiritual persecution for the sake of Christ. ख्रिस्तासाठी अशी वेळ ती कधी कधी आपल्याला छळाला तोंड द्यावं 1 लागतं. Corinthians chapter 4 verse 9, the word of God says, पहिली करंथीकरास पत्र आता 4 अध्याय 9 For वचन. I think that God hath yet set forth us as the apostles last, as it were appointed to death. For we were made a spectacle into the world and to angels and to men. पहिले करंथीकरास पत्राचं 4 अध्याय 9 वचन. कारण मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि मरणास नेमल्यासारखे करून पुढे ठेवले आहे. कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झाले आहोत. The word spectacle is very much important. तमाशा हा फार महत्वाचा शब्द The आहे. word spectacle is the word which in Greek means theatron, which means the word theater comes from the word theatron. थिएट्रॉन हा ग्रीक शब्द आहे. आपण पाहतो त्याच्यावरून कुठला शब्द तर थिएटर म्हणजे सिनेमागृह. And which talks about the acting or the people who do everything to give pleasure to the people who come to watch it. आणि जे लोक ते पाहण्याकरिता येतात त्या लोकांना संपूर्ण आनंद देण्याकरिता हे लोक त्या ठिकाणी नाटक And करतात. Paul says that our sufferings have been an instrument of giving pleasure to the people around us. पौल म्हणतो तशाच प्रकारे आमच्या अवतीभोवतीच्या लोकांना त्याद्वारे आनंद मिळत आहे. Why? Because he knew that he was suffering for Christ. का? कारण त्याला माहिती आहे ख्रिस्तासाठी तो सर्व दुःख सहन करत When we आहे. go through sufferings in our life, आपल्या जीवनातून ज्यावेळेस आपण दुःख सहनातून जातो, we need to understand and first ask our question that what is the reason behind my sufferings? पहिली गोष्ट आपण समजून घेतलं पाहिजे की या सर्व दुःख सहनाच्या मागचं कारण काय आहे. It may be because we have disobeyed God and we are having the effects of that. कदाचित आपण देवाच्या आज्ञा केल्या त्याच्या परिणामाला आपण तोंड देत Look at the आहोत. life of Jacob. याकोबाचं जीवन पहा. You know, when God instituted marriage in the Garden of Eden, एदेन बागेमध्ये ज्यावेळेस परमेश्वराने विवाह विधी लावून दिला God created one man, one woman as husband and wife. आणि देवाने एक पुरुष एक स्त्री पती पत्नी म्हणून नेमणूक केली. But what happened to Jacob? परंतु याकोबाच्या जीवनात काय Jacob झालं. had 4 wives. याकोबाला 4 पत्नी होत्या. Not 1 wife, 2 wives, 3 wives, but 4 wives. एक नाही, 2 नाही, 3 नाही, 4 And पत्नी. then we see that he has many children, almost 12 sons and 1 daughter. आपण पाहतो पुष्कळशे लेकरं त्याला झाले जवळजवळ 12 मुलं 1 मुलगी. And then we see that his 12 sons were having enmity or envy towards Joseph, who was the most beloved. आणि आपण पाहतो 12 मुलांमध्ये मग ते द्वेष करू लागले योसेफचा ज्याच्यावर अधिक प्रीती होती. Because of one man's disobedience to God. आणि एका व्यक्तीने देवाची अवज्ञा केल्या कारणाने We see that the entire family was in commotion. आपण पाहतो पूर्ण जे कुटुंब होतं ते एका गोंधळामध्ये When we होतं. have disobedience to God, there is a rippling effects of it. आपण पाहतो ज्यावेळेस देवाची आज्ञा आपण करतो त्याचे परिणाम पुढे आपल्याला पाहायला You throw a मिळतात. stone in the still water, तुम्ही एखाद्या शांत पाण्यामध्ये एखादा दगड टाका. and you see that the circles of that go wider and wider and wider. आपण पाहतो त्याचे परिणाम जे गोल आकाराने वाढत आणि वाढत जातो. So maybe we are facing the effects of our sins. कदाचित आपण आपल्या पापाच्या परिणामाला तोंड देत आहोत. Maybe we are facing the effects of somebody else's sin. कदाचित कुणाच्या तरी पापाच्या परिणामाला आपण तोंड देत आहोत. Somebody has committed sin. कुणीतरी इतरांनी पाप Look केलं. at the life of Joseph. योसेफाचं जीवन पहा. Joseph went through all the rough situations in his life. योसेफ आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कठोर परिस्थितीला त्याने तोंड 13 दिला. long years. 13 वर्ष He was thrown in the pit. त्याला खड्ड्यात टाकण्यात He आलं. was sold to the Egyptian merchants. आपण पाहतो त्याला त्या
मिस्री व्यापाऱ्यांना विकण्यात आलं. He was in the Potiphar's house where Potiphar's wife wrongly accused him. तो पोटिफरच्या घरामध्ये होता. पोटिफरच्या पत्नीने त्याच्यावरती चुकीचे दोषारोप And because केले. of that, he was thrown in the prison. त्याचं कारण काय, त्याला त्या तुरुंगात टाकण्यात आलं. 13 long years. 13 वर्षाचा दीर्घकाळ. Joseph went through difficult situation, persecution, and wrong kind of oppositions on him. आणि योसेफ अशा परिस्थितीतून गेला. त्याच्यावरती चुकीचे दोषारोप करण्यात आले. त्याला त्रास देण्यात आला. त्याचा छळ करण्यात आला. Why? का? Because his brothers envied him. का? कारण त्याच्या भावाला त्याचा हेवा होता. Why his brothers envied him? त्याच्या भावाने त्याचा हेवा का होता? Because Jacob was showing extra love to Joseph. कारण याकोब योसेफावर अधिक प्रीती दाखवत होता. Joseph never committed sin, योसेफाने पाप केलं नाही. but he faced the effects of that sin that his brothers and his father had committed. आणि त्याच्या भावाने आणि त्याच्या वडिलांनी जे पाप केलं त्याच्या परिणामाला तो तोंड देत So होता. when we face through persecutions in our life, ज्यास आपल्या जीवनामध्ये आपण छळाला तोंड the देतो. first question is not why God you send the persecution. God does not send persecution. पहिला प्रश्न हा नाही की देवा तू का छळ पाठवला आहे. देव कोणाला But our- छळ पाठवत नाही. Our first question should be why am I? What is the reason behind this persecution? आपला पहिला हा प्रश्न असला पाहिजे की या छळापाठीमागचं कारण आहे तरी काय. And then thirdly, तिसरी गोष्ट, we are facing for Christ. ख्रिस्तासाठी आपण तोंड देत आहोत. Stephen was stoned, आपण पाहतो स्टेफनला धोंडमार करण्यात आली. not because he did something wrong, त्यांनी काहीतरी चूक केल्यामुळे but he नाही. was inspired by the Holy Spirit. पवित्र आत्म्याने त्याला प्रेरणा दिली. His words were cutting the heart of the listeners. आणि जे ऐकत होते त्याचे शब्द दररोज त्यांच्या अंतकरणाला टोचत होते. Holy Spirit was convicting them. पवित्र आत्मा त्यांना खात्री करून देत होता. And because of his undivided message, uncompromising message, he was stoned to death. त्याने कुठली तडजोड केली नाही आणि संदेश दिला, त्यामुळे त्याला मरणापर्यंत धोंडमार करण्यात आली. Why we face persecution for the sake of Christ? ख्रिस्तासाठी का आपण छळाला तोंड देतो? Because we are living an uncompromising life. कारण आपण न तडजोड करणारा जीवन We are जगतो. living a life that is fully sold out for Christ. आपण असं जीवन जातो की पूर्णपणे ख्रिस्ताला जसे काही विकले गेलो So आहोत. that is the third reason why, third fact that we face as Christians on the face of the earth. आणि ख्रिस्ती नात्याने भूतलावरती ही तिसरी वस्तुस्थिती आहे ज्याला आपण तोंड देतो. The fourthly, चौथी गोष्ट, we face the fact of spiritual depression. आपण पाहतो आध्यात्मिक नैराश्याला आपण तोंड देतो. Psalms 42 verse 11, the word of God स्तोत्र says, संहिता 42:11 Psalmist says, स्तोत्रकर्ता म्हणतो, he says to his soul, why art thou downcast, O my soul? Why art thou disquieted within me? तो म्हणतो, हे माझ्या जीवा तू का खिन्न झाला आहेस, हे माझ्या जीवा तू का तळमळत We आहे. all go through times of depression. आपण सर्वजण नैराश्याच्या We परिस्थितीतून all go जातो. through times of sorrow. आपण सर्वजण त्या दुःखाच्या परिस्थितीतून We जातो. all go through times of valley experiences in our spiritual life. आपल्या But आध्यात्मिक जीवनामध्ये दरीच्या अनुभवातून आपण जातो. that is not the final destiny of our life. पण आपल्या जीवनाचं ते शेवट नाही. After every sorrow, प्रत्येक दुःखानंतर the joy is waiting. आनंद क्षमा करा, आनंद वाट पाहून थांबला आहे. After every valley, प्रत्येक दरी मधून जात असताना mountain experience is waiting. पर्वतावर चढण्याचा अनुभव आहे. When you are traveling in a car, ज्यास आपण कार मध्ये जात or असतो when you are traveling in the train, किंवा तुम्ही रेल्वेमध्ये जात असता, when the train or the car goes in the tunnel, आपण पाहतो कार किंवा रेल्वे बोगद्यात जाते, it is dark. त्या ठिकाणी अंधार But that does असतो. not mean that you will have your entire journey facing that dark. याचा अर्थ असं होत नाही की पूर्ण प्रवास तुम्ही त्या अंधाराला तोंड देऊन चालणार The आहात. light is awaiting. तिथं प्रकाश वाट पाहून थांबला Same way, आहे. God does not allow us to be in our depression for long time. तशाच प्रकारे देव दीर्घकाळ आपल्याला त्या नैराश्यामध्ये राहू देत God does नाही. not allow sends depression in our life. देव आपल्या जीवनामध्ये नैराश्य पाठवत नाही. But God is there with us in that depression, and He will help us to overcome that and rise above in the greater height that God has called us to be. परमेश्वर त्या नैराश्यामध्ये आपल्या बरोबर असतो. तो आपल्याला त्याच्यामधून जिंकण्याकरिता सहाय्य करेल आणि तो आपल्याला उंच भरारी मारण्याकरिता मदत करेल. We are as heavenly citizens. जसे आपण स्वर्गाचे नागरिक आहोत, We are on the face of the earth. आपण या भूतलावरती And आहोत we face these four things as the facts that cannot be denied. आणि या चार गोष्टी ज्याला आपण तोंड देतो ही वस्तुस्थिती आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. Now, though we are faced with these facts, जरी आपल्या अवतीभोवती या वस्तुस्थिती असल्या तरी the question for me and for you is this: तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता प्रश्न हा आहे, do you want to get away from the problems, or do you want to settle with the problems? तुम्हाला त्या संकटातून बाहेर यायचंय का तुम्हाला त्या संकटात तसंच राहायचं Only आहे. two things we can decide. फक्त दोन गोष्टीचा तुम्ही निर्णय करू Either शकता. I will settle with the problems, or I will
make every effort by the power of the Holy Spirit to get out of those problems. एक तर तुम्ही या संकटात राहील नाही तर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्या संकटातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करेल. Psalm chapter 55 verse 6, the word of God says. स्तोत्र संहिता 55:6 Psalmist said, स्तोत्रकर्ता and म्हणतो, I said, oh, that I had wings like a dove, then would I fly away and be at rest. माझ्याकडे जर पारव्याप्रमाणे पंख असतील तर मी जाऊन आराम केला असता. कबुतराप्रमाणे David did not want to settle down with his problems and difficulties. दावीदाला असं वाटत होतं की माझ्या संकटात आणि त्रासात तसंच राहावं. He did not want to do that. त्याला तसं करायचं But नव्हतं. he wanted to fly away. त्याला असं वाटत होतं की मी उंच उडावं. God does not want us to want you to be settled down in your problems and difficulties. देवाची इच्छा नाही तुमच्या संकटामध्ये अडचणामध्ये तुम्ही तसंच राहावं. But God wants to elevate you like the dove who will fly over greater heights by the power of the Holy देवाला Spirit. तुम्हाला त्या कबुतरासारखं उंच उडण्याकरिता सहाय्य करायचं की जेणेकरून तुम्ही उंच जाल. Why David compares himself with the dove? दावीद का त्याची तुलना त्या कबुतराबरोबर The करतो? dove is a symbol of innocence. आपण पाहतो कबूतर कसलं चिन्ह आहे की निरागसपणा. A dove is a symbol where it easily gets fearful. आपण पाहतो की कबूतर काय होतं सहज त्याला भीती वाटते. A dove is a symbol where it goes and flies away with a quick speed. आणि आपण पाहतो कबूतर फार वेगाने उडतो किंवा भरारी मारतो. And that's what God does to us. देव आपल्या जीवनात तेच करतो. His eyes are right there in our times of depression, disappointment and discouragement. आपला निराशा हताशतेमध्ये उदासतेमध्ये परमेश्वराची नजर अगदी आपल्यावरती असते. Because we are still the citizens of heaven, because we are still lifted up in heavenly places, God does not want us to remain in those things. आपण या भूतलावर स्वर्गीय नागरिक आहोत. आपल्याला परमेश्वर उंच होण्यासाठी बोलवत आहे जेणेकरून आपण त्या समस्यात तसंच राहू नये. When we take refuge in Ramoth, that means heights, जस आपण आश्रय घेतो राबोत जे म्हणजे उंची, the Lord will lift us up when we are lost. ज्यावेळेस आपण हरवलं जातो त्यावर परमेश्वर आपल्याला उंच You करेल. know, many times we go drift away from the ways of God. पुष्कळ वेळेस देवाच्या मार्गातून आपण हळूहळू दूर निघून The word जातो. of God says देवाचं वचन in Hebrews सांगतं chapter 2 verse 1, इब्रिकांस पत्र 2 अध्याय do पहिलं वचन, not drift away. दूर जाऊ नका. You know, drifting away does not mean that you quickly go in the other direction. आणि दूर जाणं म्हणजे लगेच तुम्ही जात नाही. It means slowly you go away from the right path. त्याचा अर्थ की जो योग्य मार्ग आहे त्या मार्गातून हळूहळू तुम्ही दूर जाता. Same like that one sheep that was lost when the shepherd had 100 sheep. तशाच प्रकारे ज्या त्या मेंढपाळाकडे 100 मेंढरं होते, एक मेंढर हरवलं. It drifted away. ते हळूहळू दूर But गेलं. though we may drift away, जरी तो दूर गेला, though we may go away from the path of God, जरी आपण देवाच्या मार्गातून दूर जाऊ, but God's eyes are still on us. देवाची दृष्टी नजर आपल्यावरती आहे. The word of God says in Psalms 40 verse 2 to 3, स्तोत्र संहिता 40 2 आणि 3. He brought me also out of the horrible pit and the miry clay and set my feet upon a rock and established my goings, and he hath put a new song in my mouth. त्याने मला त्या खाचेतून काढले, त्याने मला त्या चिखलाच्या दलदलीतून काढले आहे. माझे पाय स्थिर खडकावरती केले आहेत. माझ्या मुखामध्ये त्याने त्याचे स्तोत्र दिले आहे. Even in the lost situation, even in the lost time of his life, even in discouragement, even in disappointment, David was waiting upon the Lord. जरी हताश, जरी निराश, जरी तो चिखलाच्या दलदलीमध्ये होता, दावीद परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो. But God delivered him from his present crisis, that was the miry clay and the horrible pit. परमेश्वराने त्याला त्या खाचेतून आणि त्या चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढलं. And God brought him to a secure place, that is the rock, and filled with his mouth with praise and worship. परमेश्वराने त्याला त्या सुरक्षित ठिकाणी आणलं, तो म्हणजे खडक आणि त्याचे मुख परमेश्वराच्या स्तुती स्तोत्राने भरले. Your present situation may be horrible. तुमची वर्तमान स्थिती अति भयानक Your असेल. present situation may be disappointing. तुमची वर्तमान स्थिती निराशाजनक असेल. Your present situation may be saying that this is the end of your life, you have to live in this only. तुमची वर्तमान स्थिती म्हणत असेल आता तुझ्या जीवनाचा शेवट आहे, तुला अशाच परिस्थितीमध्ये जीवन जगावं But if लागेल. you wait upon the Lord, जर परमेश्वराची वाट पाहून तुम्ही थांबला, God will lift you up from your present situation and bring you to a place that is secure, where God wants you to be. देव तुम्हाला त्या जागेतून उंच करेल आणि ज्या ठिकाणी तुम्हाला आणेल की तुम्ही सुरक्षित राहावा आणि तुम्ही उंचावले जावं. Secondly, दुसरी गोष्ट, the Lord will lift us up when the enemy approaches us. ज्या शत्रू आपला पाठलाग करेल, आपल्या जवळ येईल, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला उंच करेल. Exodus chapter 19 verse 4, the word of God says, निर्गम 19:4, Ye have seen what I did unto Egyptians, and how I bare you on eagle's wings,
and brought you unto myself. तुम्ही पाहिलंय की मी मिस्री लोकांचं काय केलेलं आहे आणि गरुडाच्या पंखावर तुम्हाला मी घेऊन आलेलो आहे. Here the word of God says, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, God says that when the Egyptians were against you, ज्यावेळेस मिस्री लोक तुमच्या विरोधात होते, when the Egyptians were going towards you, and when you were trapped in a problem, ज्यावेळेस मिस्री लोक तुमच्यावर तुमचा पाठलाग करत होते आणि तुम्ही समस्यामध्ये अडकला होता, God says that I have lifted you up on the eagle wings. ते म्हणतो गरुडाच्या पंखावर मी तुम्हाला उंचवलेला आहे. The eagle bird is a majestic bird. आणि आपण पाहतो की जो गरुड पक्षी आहे फार महान पक्षी The आहे. eagle's wings are strong enough. आपण पाहतो गरुडाचे पंख फार भक्कम असतात. But one particular thing I want to draw your attention to this morning is this. आज सकाळी एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे ते All हे, other birds, when they want to hold their young ones, they hold them with their claws. आपण पाहतो की ज्यावेळेस इतर जे पक्षी आहेत त्यांच्या जर पिल्लांना पकडायचं असतं तर त्यांच्या त्या पायाने पकडतात. But the speciality and uniqueness about the eagle bird is this. परंतु आपण पाहतो जे गरुड आहे त्याचे विशेष पण हे Eagle आहे, bird does not hold its young one with the claws. आपण पाहतो जे गरुड आहे त्यांना त्याच्या पंखाच्या नखामध्ये पकडत नाही, But the पायाच्या eagle नखामध्ये. bird carries the young ones on her back. परंतु ते गरुड काय करतं, त्याचे जे पिल्ला आहेत त्यांना त्याच्या पाठीवर घेतो, And then it flies high up. नंतर तो उंच भरारी मारतो. What happens when they do that? ज्यावेळेस ते तसं करतात काय When the होतं, poacher or the hunter is shooting the arrow or shooting it with the gun, whatever it is, एखादा शिकारी जर त्याला बाण मारत असेल किंवा बंदुकीची गोळी मारत असेल, before that arrow or the bullet touches the young ones, it has to go through the heart of the eagle bird. आणि मग त्या गरुडाला माहिती असतं की जर त्या पिल्लांना मारायचं असेल तर त्या बाण किंवा ती गोळी त्याला पहिली लागली What a पाहिजे. great lesson that God has taught us from the eagle bird. किती महान धडा देवाने आपल्याला त्या गरुड पक्षाद्वारे शिकवला As आहे. Jesus said in John chapter 10 verse 11, योहान कृष्ण वर्तमानाचा 10वा अध्याय 11 वचनामध्ये that येशू I म्हणतो, am the good shepherd, मी उत्तम मेंढपाळ, and the good shepherd gives his life for his sheep. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला प्राण देतो. And that's what Jesus did on the cross of Calvary. कॅल्वरीच्या वधे स्तंभावर येशूने तेच Jesus केलं. gave his life for us. येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी त्याचा प्राण And because दिला. of his life that was given for us, जे प्राण त्याने आपल्याकरिता दिला, we have protection. आपल्याला ते संरक्षण आहे. There is no suffering, there is no pain, there is no difficulty that has touched our life even before Jesus has faced it. येशू ख्रिस्ताने अगोदरच तोंड दिलं, त्यामुळे कुठलाही त्रास, कुठलाही संकट, कुठलाही आजार आपल्याला स्पर्श करत नाही. That's what is the power of God. देवाचं ते सामर्थ्य आहे. When we are faced with our enemies, ज्यास आपल्या अवतीभोवती शत्रूला आपण when तोंड enemies देतो surround us like the bees, आणि आपण पाहतो आपल्या अवतीभोवती ज्यावेळेस हल्ला केला जातो, God comes and lifts us up on the eagle's wings. परमेश्वर येतो आणि गरुडाच्या पंखावर आपल्याला उच्च घेऊन जातो. The Lord lifts us up when we are in trouble. ज्यावेळेस आपण संकटात त्रासात जातो, परमेश्वर आपल्याला त्याच्यातून बाहेर उंचावतो. Psalms 121 verse 1 to 8, beautiful psalm of God as the refuge of his children. स्तोत्रसंहिता 121 1 ते 8 मध्ये आपण पाहतो की फार सुंदर चित्र आहे की परमेश्वर आश्रय आहे. Where God is showing himself as a watchman who takes care of the individual Israelites as well as the city. परमेश्वर काय करतोय, वैयक्तिक लोकांच्या देखील जीवनाची काळजी करतो आणि एखाद्या शहराची देखील. If you read the entire Psalms 121, स्तोत्रसंहिता 121 पूर्ण जर तुम्ही the वाचलं, psalmist does not talk about his difficulties, his pain, or his defeat over there. त्या ठिकाणी स्तोत्र करता त्याची अडचण, त्याची वेदना, पराजय याबद्दल बोलत But नाही. again and again he talks about the keeper. Again and again he talks about how God is awake. Again and again he talks about how God will protect him. आणि पुन्हा पुन्हा तो म्हणतो की परमेश्वर माझं संरक्षण करताय, परमेश्वर माझं कसं रक्षण करतो. He talks about the deliverance of God, then emphasizing about the pains and the difficulty that he had gone through. तो परमेश्वराच्या सुटका जो करतो परमेश्वर त्याच्याबद्दल अधिक बोलतो, त्याच्या दुःख त्रास संकटाबद्दल तो अधिक बोलत What a नाही. great lesson for us. किती हा मोठा धडा When आपल्यासाठी. God brings us out of our situations. ज्यास परमेश्वर आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर When आणतो, God lifts us up to his level. परमेश्वर त्याच्या पातळीपर्यंत आपल्याला उंचावतो. Our testimony should be saturated by the good things of God rather than talking about the problems and difficulties and exaggerating Satan. आणि आपण ज्यावेळेस आपली साक्ष देतो, आपण परमेश्वराला उंचवलं पाहिजे. आपले त्रास संकट दुःख आणि सैतानाला न उंचवता. God will lift us up when we are in trouble. ज्यावेळेस आपण त्रासामध्ये असतो, त्या त्रासातून परमेश्वर आपल्याला बाहेर काढून उंच करेल. Fourthly, when we are weary, when we are tired, God lifts us up. चौथी गोष्ट, ज्यावेळेस आपण थकलो असतो, परमेश्वर आपल्याला त्याच्यातून बाहेर काढताना उंच करतो. Isaiah chapter 40 verse 29 and 31, the word of God says, यशाया 40 29 आणि He 31. gives power to the faint, and to them that have no might, He increases strength.
But they that wait upon the Lord shall renew their strength. They shall mount up with wings as eagles. They will run and not be weary. They will walk and not faint. जे परमेश्वरावरती भाव ठेवतात परमेश्वर त्यांना उंच भरारी मारण्याकरिता सहाय्यता करेल. Verse 29, the word of God says, 29 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, to who experience God's deliverance in their life? कुणाला परमेश्वराच्या सुटक्याचा अनुभव येतो त्यांच्या जीवनात? Those who have no power, ज्यांच्याकडे काहीच सामर्थ्य नाही, those who have no strength, त्यांच्याकडे काहीच बळ नाही. those who have no power in them, those who have no strength in them, they experience God's deliverance. ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही, ज्यांच्याकडे स्वतःची शक्ती नाही, ते अनुभव घेतात परमेश्वराच्या सुटकाचा. Those who say, I have power, I have strength, you delay God's deliverance in your life with purpose. आणि जे म्हणतात आमच्याकडे सामर्थ्य, आमच्याकडे शक्ती आहे, तुम्ही हेतुता परमेश्वराच्या सुटकेला उशीर करायला Think लावता. about that woman who was suffering with the issue of blood for 12 long years. विचार करा त्या स्त्रीचा 12 वर्ष तिला रक्तस्राव होता. 12 long years she had money 12 वर्ष तिच्याकडे पैसे होते, to spend on every doctor. प्रत्येक डॉक्टरांनी तिने खर्च केला And that delayed her healing. आणि त्यामुळे तिच्या आरोग्याला उशीर लागला. That man was crippled for 38 long years. आणि तो व्यक्ती 38 वर्षाचा दुखणं करी. He was waiting somebody should pick me up and somebody should throw me in the pool when the angel comes and stirs the pool. अपेक्षा करत होता कुणीतरी मला उचलावं आणि त्या पाण्यात टाकावं. ज्यावेळेस देवदूत येऊन ते पाणी हलवत असे. 38 long years. 38 वर्षाचा दीर्घ He काळ delayed his healing. त्याच्या आरोग्याला उशीर लागला. Look at the robber that was there with Jesus Christ on the cross. वधस्तंभावर त्या चोराकडे पहा जो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या He वधस्तंभावर looked at होता. himself as powerless. त्याने पाहिलं की माझ्यामध्ये काही He सामर्थ्य looked at नाही. himself as helpless. त्याने पाहिलं की मी असहाय्य आहे. He looked at himself as anybody would kill him or he would die at any point of time. त्याला स्वतःकडे पाहत होते कोणत्याही क्षणाला तो मरणार आहे. He looked at himself as just like a dead flesh hanging on a pole. आणि त्याने पाहिलं की त्या वधस्तंभावर लटकलेलं जसं काय मी मृत शरीर. He had nothing to depend upon. त्याच्याकडे अशी कुठली गोष्ट नव्हती की तो त्याच्यावर अवलंबून He had राहील. nothing to hold on to. कोणती गोष्ट नाही ज्याला तो धरून राहू शकत And that's होता. what he said. त्या ठिकाणीच तो म्हणाला, Jesus, when thou come in your kingdom, remember me. तो म्हटला येशूच्या राजा अधिकाराने तू येशील माझी आठवण कर. And quickly Jesus said, तत्क्षणी येशू म्हणाला, today you shall be with me in paradise. आज तू माझ्याबरोबर सुखलोकात What असशील. a quick deliverance. आपण पाहतो किती तत्क्षणी हा Deliverance from the सुटका. pain, the agony and the death of the world. जगाचे दुःख, संकट, त्रास आणि मरणापासून सुटका. Why? का? Because he was powerless. कारण त्याच्याकडे कुठलीच सामर्थ्य Because the नव्हतं. thief was powerless, without strength, he could cry out and God answered him. आणि त्या चोराकडे कुठलीही शक्ती नव्हती, कुठलंही सामर्थ्य नव्हतं आणि त्याने प्रभूचा धावा केला आणि प्रभूने त्याचं उत्तर दिलं. Most of the time we are still in the problem because we try to depend upon our own strength and power which will not sustain us for a long time. पुष्कळ वेळेस आपण आपल्या शक्तीवर सामर्थ्यावर अवलंबून राहतो, त्यामुळे आपण त्याच्यातच राहतो पण त्याच्यातून बाहेर निघू शकत But when we नाही. come to the Lord, पण ज्यास आपण प्रभूकडे येतो, when we say that, Lord, I don't have any strength now. ज्यास आपण म्हणतो प्रभू माझ्याकडे कुठलंच बळ नाही, My situation has gone out of my hand. माझी परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेली आहे, I call unto you. मी तुझ्या नावाचा धावा करतो. My God is the lifter up your head. परमेश्वर तुमचं शिर उंचवणारा आहे. Fifthly, the word of God says, पाचवी गोष्ट देवाचं वचन the सांगतं, Lord will lift us up when we are forsaken. ज्यावेळेस लोक आपल्याला सोडून टाकतात परमेश्वर आपल्याला उंचावेल. Psalms 27 verse 10, the word of God says, स्तोत्रसंहिता 27:10 David said, दावीद म्हणतो, when my father and mother forsake me, then the Lord will take care of me. ज्यास माझे आई वडील मला सोडतील परंतु परमेश्वर माझी काळजी घेईल. Were David's parents so bad that they would forsake David? दाविदाचे आई वडील काय इतके वाईट होते का दाविदाला ते सोडून You टाकतील? go to the background of that Psalm 27. स्तोत्रसंहिता 27 ची जी पार्श्वभूमी आहे तिच्याकडे पहा. You read 1 Samuel chapter 22 verse 3 to 4. पहिले शमूएलचा 22वा अध्याय 3 ते 4 वचन. David himself sent his parents to Moab so that they could be protected from the enemy. दाविदाने त्याच्या आई वडिलांना मोआबमध्ये पाठवलं जेणेकरून शत्रूंपासून त्यांचं संरक्षण हो. And David waited over there to confront the enemy by God's strength. आणि देवाच्या बळाने दावीद त्या ठिकाणी थांबला त्या शत्रूला तोंड देण्याकरिता. And for a moment in his life, he said that my parents are so far away from me and I feel like forsaken, though they didn't forsake him. आणि त्याला थोड्या क्षणासाठी वाटलं की माझे आई वडील माझ्यापासून दूर आहे. त्याला असं वाटलं की माझ्या आई वडिलांनी सोडलेलं आहे. But the next moment, he came to know that God is there with me. परंतु त्याच्या पुढच्या क्षणाला त्याला माहिती आहे की देव माझ्या बरोबर By आहे. distance, my parents are far away from me. अंतराने माझे आई वडील माझ्यापासून दूर आहेत, My God is there with me. पण माझा देव माझ्या बरोबर आहे. That's where he says this word that though I feel forsaken by my parents,
but God will take care of me. त्यामुळे या वचनात तो म्हणतो मला जरी असं वाटतं की माझ्या आई वडिलांनी मला सोडलं आहे परंतु देव माझी काळजी घेईल. This morning you might be feeling forsaken in your life. आज सकाळी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला जीवनामध्ये सोडून You know, टाकल्यासारखं. many times when physically people are around us, we feel that I am still alone. पुष्कळशा शारीरिकरित्या लोक आपल्या अवतीभोवती असतात तरी आपल्याला वाटतं मी एकटा आहे. God says, I am with you. देव म्हणतो मी तुझ्या बरोबर I आहे, will take care of you. मी तुझी काळजी Today घेईल. you might be listening to my voice and you might be in house quarantine. तुम्ही माझी वाणी ऐकत असाल आणि तुम्ही घरामध्ये विलगीकरणामध्ये असाल, You might be in the quarantine ward in the hospital. रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये तुम्ही You may be असाल. thinking that nobody, my near and dear ones are not with me. तुम्ही म्हणताल की माझे प्रियजन माझे प्रिय लोक माझ्या बरोबर नाहीत. You don't need to be forsaken this morning. असं वाटू देऊ नका की तुम्हाला सोडून टाकण्यात You आलं don't have आहे. to be felt left out this morning. तुम्हाला असं वाटू नका देऊ की मला सर्वांनी सोडून टाकलं आहे. David said that Lord will take care of me. दावीद म्हणतो देव माझी काळजी Our घेईल. God is able to take care of every need that we have in our lives. आपल्या जीवनातील प्रत्येकची गरज आहे आपला देव समर्थ आहे त्याची काळजी घेण्याकरिता. Sixthly, the word of God says, सहावी गोष्ट देवाचं वचन the सांगतं Lord will lift us up when life is over on the face of the earth. या भूतलावरती आपलं जीवन संपेल त्यावेळेस परमेश्वर आपल्याला उंच करेल. 2 Corinthians 4:14, the word of God says, दुसरी कोरिन्थीकरास पत्राचा 4th अध्याय 14 वचन, knowing that he which raised us up, the Lord Jesus, shall raise us up also by Jesus and shall present us with you. येशूला ज्याने उठवलाय तो आम्हाला देखील उठवेल आणि देवासमोर सादर करेल. Because of the death of the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणामुळे, because of the resurrection of the Lord Jesus प्रभू येशू Christ, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे the greatest hope that we have is this, सर्वात मोठी आशा आपल्याला that ती our आहे near and ती dear ones who have slept, who have died, will be risen again. आपले जे प्रियजन आहेत ते झोपले मरले ते पुन्हा उठतील. What a great hope that we have in Christ. ख्रिस्तामध्ये किती महान आशा. Though we mourn, we do not have to mourn like the people who do not have any hope. असा शोक करू नका की ज्या लोकांना जीवनामध्ये आशा नाही. You know, many times we emotionally say so many things that are against the word of God and that are cursing God. आणि पुष्कळशा भावनिकरित्या आपण अशा गोष्टी बोलतो ज्या देवाच्या विरुद्ध आहेत, ज्या देवाला शाप देणाऱ्या For a आहेत. believer, विश्वासणाऱ्यांसाठी every death-like trial is just like a prelude or an introduction to the greatest resurrection power that help us to enter into the place of heavenlies. आणि त्याच्यासाठी मरण हे एक ओळख करून देणार आहे की आपण स्वर्गीय स्थानामध्ये जाणार आहोत. Paul was very much assured of this fact when he says in Philippians 1:21, he says, for to me to live is Christ and to die is gain. पावलाला ही वस्तुस्थिती माहिती होती त्यामुळे तो फिलिप्पीकरास पत्राचा पहिला अध्याय 21 वचनामध्ये म्हणतो जगणे ख्रिस्त मरणे हा लाभ. Paul knew that even if I die at any moment. पावलाला माहिती आहे कोणत्याही क्षणी जरी मी मेलो. Paul, when he writes this, he is surrounded with the soldiers. आपण पाहतो पाऊल ज्या पत्र लिहित आहे त्याच्या अवतीभोवती शिपाई आहेत. He does not know the next second what will happen to him. त्याला माहिती नाही की पुढच्या क्षणामध्ये त्याच्या जीवनात काय होणार But he आहे. says that even in the midst of that situation, त्या परिस्थितीमध्ये असताना तो म्हणतो death is not a defeat to me. माझ्यासाठी मरण म्हणजे पराजय नाही. People of God, death is not a defeat to you. माझ्या प्रियजनानं मृत्यू हा तुमच्यासाठी पराजय नाही. Because Jesus Christ has defeated death on the cross of Calvary. कॅल्वरीच्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने मरणाला पराजित केला It is आहे. merely an introduction to the graduation ceremony. आणि आपण पाहतो एखाद्या पदवीदार समारंभासारखं ते आहे. The word of God says देवाचं वचन in सांगतं Revelations प्रकटीकरणामध्ये that God is there who will put the crown of life on his head. देव जीवनाचा मुकुट त्याच्या मस्तकावर ठेवेल. God will put his name on their forehead. त्यांच्या मस्तकावर देव त्याचं नाव लिहिल. That is the greatest graduation ceremony. आणि ती सर्वात मोठा पदवी प्रदान समारंभ. And for that, त्यासाठी physical death is not a death for me, it is a victorious appearing before God the Almighty. शारीरिक मरण माझ्यासाठी शारीरिक मरण नाही परंतु मी प्रभू समोर विजय असा सादर केला जाईल उभा राहील. When we look at the life of Paul, जसं आपण पावलाचं जीवन पाहतो Paul's death was a gain for him in two senses. आणि पावलाचा मृत्यू त्याच्यासाठी लाभ होता दोन गोष्टी. Because he knew that if I die, Christ would be glorified through me. त्याला माहिती होतं जरी तो मरण पावला तर त्याच्याद्वारे ख्रिस्ताचा He गौरव होणार lived आहे. so much in Christ. तो इतका ख्रिस्तामध्ये होता. His life was so saturated with Christ ख्रिस्ताच्या जीवनामध्ये त्याचं एवढं प्रौढत्व that he होतं. knew that his death would even witness about Christ. त्याला माहिती होतं जरी तो मरण पावला तरी तो साक्ष ते जीवन त्याच्या ख्रिस्तासाठी साक्ष होणार The आहे. question is that are our life in and out saturated with Christ? प्रश्न हा आहे की आपला आत बाहेर प्रभू येशू ख्रिस्त इतका आहे का. Galatians 2:20, the word of God says, and Paul says, गलतीकारास पत्रात पाऊल म्हणतो no longer I live, but Christ liveth in मी me. जगतो असे नाही परंतु ख्रिस्त जगतो. Secondly,
दुसरी गोष्ट, when Paul said that for death for me is gain, आणि ज्यावेळेस पाऊल म्हणतो मरणे हा लाभ, he meant that death would help him to be closer and closer to God. त्याचा म्हणण्याचा अर्थ होता मृत्यूद्वारे तो अधिक आणि अधिक आणि अधिक देवाच्या जवळ जाणार आहे. When we mourn for a non-Christian who died, आणि who जे dies, ख्रिस्ती इतर मरतात ज्यावेळेस ते शोक करतात, when we mourn for a non-Christian person who dies, क्षमा करा, ज्यावेळेस एका ख्रिस्ती इतर व्यक्ती मरतो आणि आपण त्याच्याबद्दल शोक we करतो, mourn because he died without accepting Christ and is going to go to hell. आणि आपल्याला माहिती होतं आहे की त्याने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला नाही आणि तो आता नरकात जाणार But आहे. when we mourn for a person who has slept in Christ परंतु as a believer, ज्यावेळेस आपण शोक करतो विश्वासणाऱ्याने या नात्याने तो व्यक्ती ख्रिस्तामध्ये झोपला आहे, we mourn because he has gone in the presence of God. I want to go with him. आणि आपण शोक करतो कारण तो देवाच्या उपस्थितीत गेलाय, मला त्याच्याबरोबर You जायचं know, आहे. that is the mystery of the resurrection power of the Lord Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थित सामर्थ्याचं हेच गूढ आहे. Today you might be lost in your life. आज कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हरवला Today you might असेल, be approachable, you might be surrounded with your enemies. तुमच्या अवतीभोवती आज शत्रूचा वेढा असेल, Today you might be in your depression. तुम्ही आज तुमच्या निराशेत Today असाल, you might be on your deathbed. आज तुमच्या मृत्यूशयावर तुम्ही Whatever असाल, situation you are there, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असो, God with His almighty power wants to lift us up. देवाला त्याच्या सर्व सामर्थ्यानं तुम्हाला त्याच्यातून उंच करायचं, उठवायचं आहे. Psalmist says in 91 verse 2, स्तोत्रसंहिता 91:2 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, I will say of the Lord, He is my refuge. परमेश्वर माझा आश्रय आहे. Can you say with the psalmist that I will say of the Lord is my refuge? तुम्ही स्तोत्रकर्त्याबरोबर म्हणू शकता का, परमेश्वर माझा आश्रय आहे He is my heights and He will not allow me to remain in my lower estate. आणि तो मला उंच करेल, माझ्या त्या कमी छोट्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला राहू देणार He will नाही, lift us up, तो मला उंच करेल, glorify His name. त्याच्या नावाचं गौरव Shall we करेल. all close our eyes? मग सर्वजण डोळे बंद करूया. Wherever you are standing in your house, तुमच्या घरात जिथे कुठे तुम्ही उभे असाल, I want you to lift up your hand. माझी इच्छा आहे की तुमचे हात वर करा. Don't look at your situation and exaggerate your situation. तुमच्या परिस्थितीला पाहून तिला अधिक मोठी करू नका. Don't look at your enemies that are surrounding you and be terrified with them. तुमच्या अवतीभोवती शत्रू पाहून तुम्ही भयभीत होऊ नका. Let us lift up our hands. आपण आपले भाऊ उभारे हात उंच And say to करूया. the Lord that, Lord, I trust in you. प्रभूला म्हणूया, प्रभू मी तुझ्यावर भाव ठेवतो, Lord, I call upon you. प्रभू मी तुझ्या नावाचा धावा Lord, करतो, I am powerless. I am without strength, Lord. प्रभू माझ्यामध्ये बळ नाही, म्हटलं कुठलंही सामर्थ्य नाही. I totally depend upon you this morning. आज सकाळी संपूर्णतः मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. The Lord is the lifter of your head. परमेश्वर तुमचं मस्तक उंच करणार आहे. The Lord will never make you ashamed. परमेश्वर तुम्हाला कधीच लज्जास्पद करणार नाही. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace. कृपा स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे येतो. We thank you, Lord, that you are our Ramoth, the one who lifts us to greater heights. प्रभू आम्ही आभार मानतो, तू आमचा रामोत आहे, उंच ठिकाणी तो आम्हाला घेऊन We जातो. thank you, Lord, that you have made us sit in the heavenly places with Christ. आभार मानतो, ख्रिस्ता बरोबर आम्हाला तो स्वर्गीय स्थानामध्ये बसवला Though we आहे. are on the face of the earth, Lord. जरी आम्ही या भूतालावर आहोत, Though we are surrounded with depression, Lord. प्रभू आमच्या अवतीभोवती जरी निराशा Though we are आहे, surrounded with persecution, Lord. प्रभू जरी आम्ही शाळेला तोंड देत आहोत, Though we are surrounded with the effects of sin, Lord. प्रभू अवतीभोवती पापाच्या परिणामाला आम्ही तोंड देत आहोत, Lord, we believe that you are still our lifter, Lord. प्रभू आमचा विश्वास आहे तू आम्हाला उंचवणार आहे, त्याच्यातून We बाहेर call काढणार. unto you, Lord, only आम्ही तुझ्या Father. नावाचा धावा We करतो, call unto you, Lord, only प्रभू आम्ही तुझा Father. धावा करतो. We worship you, Lord, only Father. स्वर्गीय पिता, आम्ही उपासना भक्ती You करतो. lift me up when I fall down. All through the storm, your love is the anchor. My hope is in you alone. Yes, Lord, our hope is in you, Lord. होय प्रभू, आमची आशा All तुझ्यावर through the आहे. different storms that we are going in our lives. आमच्या जीवनात प्रत्येक वेगवेगळ्या All through the storm वादळांना of तोंड देत sickness, असताना, Lord. आजाराचं Through वादळ, the storm of financial crisis, Lord. आर्थिक अडचणीचं Through वादळ, the storm of broken families, Lord. कुटुंब विभक्त होते, त्याच्या वादळाला मी तोंड We देतो cry आहोत. out to you, Lord, प्रभू मी Father, तुझ्याकडे धावा करतो, because you are our lifter, Lord. कारण तू आम्हाला उंच Lord, I करणार, pray बाहेर for your काढणारा. people this morning, Lord. आज सकाळी देवा तुझ्या लोकांसाठी Touch प्रार्थना them, Lord, करतो. only Father. स्वर्गीय पिता त्यांना Fill स्पर्श them with कर, your peace, Lord, only त्या Father. शांतीने त्यांना Fill them भर, with your power, Lord, only Father. सामर्थ्याने स्वर्गीय We पिता त्यांना pray for the भर. divine intervention of your Holy Spirit in their lives, Lord. पवित्र आत्म्याचं दैवी हस्तक्षेप त्यांच्या जीवनामध्ये होऊ Lord, दे. help them to experience your
burden lifting experience in your life, Lord. प्रभू त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभव येऊ दे परमेश्वर, त्यांचं ओझ तू काढून टाकणार Every आहे. burden that is there upon their life, let it be lifted up in Jesus' name. Lord. प्रत्येक ओझ जे त्यांच्या जीवनामध्ये आहे परमेश्वर येशूच्या नावाने त्याला तू काढून टाक, उंच करून Minister टाक. unto your people right now, Lord. प्रभू या क्षणी तुझ्या लोकांच्या जीवनात तू कार्य कर. Touch them, Lord, only Father. स्वर्गीय पिता त्यांना तू स्पर्श कर. Heal them, Lord, only Father. स्वर्गीय पिता त्यांना आरोग्य दे. Meet all their needs, Lord, only स्वर्गीय Father. पिता सर्व गरजांची Protect them, Lord, only पुरवठा Father. कर, त्यांचं संरक्षण Those who are कर. in sorrow, let them experience your comfort right now, Lord, जे only दुःखामध्ये प्रभू Father. या क्षणी त्यांना सांत्वनाचा अनुभव येऊ दे. Those who are at the crossroad of their life don't know what decision to make, counsel them right now, Lord, प्रभू only जीवनाच्या Father. चौकामध्ये जे उभे आहेत त्यांना माहित नाही काय निर्णय घ्यायचा, प्रभू त्यांना तू मार्गदर्शन कर. Lord, when we move out of this place, when they move out of their house, Lord, only प्रभू Father, त्यांच्या घरातून ज्यावेळेस ते बाहेर निघतील, that people see the change in their life. लोकांना त्यांच्या जीवनामध्ये तो बदल पाहू And they will दे. immediately recognize that these people have been in the presence of God. त्यांना तत्क्षणी समजून दे की हे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये To असणारे that लोक extent, आहेत. we lift them to your throne of grace. तिथपत त्याच्या कृपेच्या राजस्थानाकडे आम्ही त्यांना In उंचावतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. And everybody said, Amen. सर्वांनी आमेन म्हणावं. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of you now and until we meet again. Amen. आमेन. If you are celebrating your birthday or wedding anniversary this week, या आठवड्यात तुमचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत may I असाल, request you to please stand in your houses. मी विनंती करतो तुमच्या घरामध्ये तुम्ही उभे I would राहा. like to pray for you. तुमच्यासाठी प्रार्थना करू Gracious इच्छितो. Heavenly Father, we pray for your people, Lord. कृपळ स्वर्गीय पित्याच्या लोकांसाठी आम्ही प्रार्थना Lord, करतो. as they are going to celebrate their birthdays and wedding anniversary in this week, या आठवड्यात त्यांचा वैयक्तिक वाढदिवस लग्नाचा वाढदिवस ते साजरा करत we असताना thank you for your faithfulness in their married and personal life. प्रभू आभार मानतो तुझ्या विश्वासूपणाबद्दल त्यांच्या वैयक्तिक जीवनात As they वैवाहिक enter जीवनात into a brand new year of their married and personal life, त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनाच्या नवीन वर्षात ते पदार्पण करत let them असताना continue to experience your faithfulness, त्यांना अनुभव देतो विश्वासूपणाचा, providence, पुरवठ्याचा, protection, संरक्षणाचा. and let all the promises of your word be fulfilled in their personal and marital life. तुझ्या वचनाचे सर्व अभिवचन त्याच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनात पूर्ण होऊ दे. Show them many more birthdays and wedding त्यांना anniversaries. अधिक वाढदिवस दाखव, लग्नाचे वाढदिवस Let their दाखव. lives be a blessing to their family members, relatives, neighbors, and everyone they come in contact. ज्या प्रत्येकाच्या संपर्कामध्ये ते येतील त्यांचं जीवन त्यांच्याकरिता आशीर्वाद होऊ दे. We as a church, we release your blessings upon their lives. मंडळी या नात्याने तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनात आम्ही मोकळे In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.